हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींना, आज होती जत्रा. जत्रात काही नाही गेलो. दाजी आलं जाऊन. दाजी तर सकाळपासून झोपलंच होतं तुमचं दाजी. ती दाजी झोपलं होतं म्हणजे दाजींचं 2-4 दिवस नाईट डे चालू होतं ना. आणि त्याच्यात आज ह्यो कुटाणा झाल्यामुळं ह्या बोटाचा दवाखान्यात जावं लागलं. इरबळ तिकडे तिथंच त्या दवाखान्यातच अशा डुकल्या चालायच्या त्यांच्या. मग काय नाही का जीव गाडी चालवताना बी घेऊन काय उपयोग मोकार आराम नाही म्हणलं आहे का नाही. हं. इकडे इकडे मला तर पुरीला खायला घेऊन आल्या तर गेलं होतं. आता त्यांना मीच लावलं होतं गावात. म्हणलं जा या पुरीला खायला घेऊन. किती दिवस असते आपल्या गावची यात्रा? झाली की उद्या तर सगळं जिकडचे तिकडे होईल. घ्या चला सामान. खायला आणलं त्यांना. अंडी फुटत्याल. जत्रातून खायला आणलं. थंडा थंडा आणला कुलकुल. कुठं जायचं आतमध्ये का? नाही नाही डायरेक्ट चालू केला तसंच. मी पण झोपली होती. माझ्या हाताला लय ठणूक लागलाय भावा बहिणीनं. माझं हातच काम करना झालाय. लय दुखतोय हात. झोपली मी पण आणि मन लागना माझं कशावर बघा. काम धंदा करत असलं म्हणजे बरं वाटतं. 4 पैशाचं काम होत असलं ना की मग जरा बरं वाटतं जीवाला. झालं का नाही तुझं? परत या ना का मम्मी? कशाला काय? आण तुला तुम्हाला खा. मला नको. ती फ्रीज मध्ये ठेव बाटली. खायला आणलंय काय. हे काढलंय का तो? हा पेपर कवा आहे? पेपर लांब आहेत म्हणते पूर्ण. काय काय आणलंय खायला बघा. जत्रातनं आणलंय जत्रातनं. ती काय आहे? लाडू. मग काय आणायचं होतं तिखट? मिरची आणायच्या होत्या का हिरव्या? गोड. मग तू खाऊच नको ना. काय मला खायला सारखं आहे का नाही त्याच्यात काय? भेळ आहे भेळ. जत्रा नाही निघाल देव देव नाही देवाला नाही काय नाही काय करणार भाऊ. उद्या जाऊन फोडून येणार. खूप छान. बरं ठेवलाय ना कधी. जरा हस चेहऱ्यावर स्माईल आणत जा की. मग हसले नाही का गालातली गाला? मला हसले नाही आवडत. बरं आणलंय रे बाबा खायला. हसलं तरच फोटो चांगला दिसतो. तसं नाही दिसत. खायची गेलं की खायची असतं. एक खाजा द्यावं. आपलं एक बालुशाही द्यावं. बालुशाही द्यायचं. बघा काय काय आणले भावा बहिणीला. एक द्या मला.
शेवग्याला लाडू आवडते म्हणून मग लाडू आणलं बघा. गुडी शेव लाडू इकडं बेळ खायला सगळ्या भावा बहिणी का नाही बाई? मग काय बेळ कारवायला आपल्याला खायला. आणि बसची होती भजी होती. अरे मोठं बघू आणा तुम्ही. तुम्ही कानावर आहे रेकला. आपे आहे तिथं. आपे मोठं बघूलं तर तिच्याकडं मोठं बघूलं तर तिच्याकडं लाडू खीर असं असतं बघा हे गावाकडं. हा. बघितलं त्या बघुल्या सुद्धा बसणार नाही. आपे मोठं बघुलं नाही होय. त्याच्यात मी भात करते. अगं रेकवर किती बघुल्या येतं का असं करता? मोठ्या भुगुल्या सकाळी भात केलता आणि ना आता दुसऱ्या भुगुल्यात मोठ्या भात परत भात तिथं बघुले किती आहेत? बरं ते जाऊन द्या. स्टीलचं करणार नाही का आपण मोठं? किती चाललंय. आज माझा दिवस लय बेंड गेला भाव बहिणीनो. काय सांगाव तुम्हाला. दुखापत बी झाली. काम बी बंद पडलंय. काय व खरं नाही. आणि मन ध्यान लागना. फोन चाललाय सारा हात. असं आणल्यावर काय बसलं. पार्टी करनी है आज पार्टी करेंगे हे किसी के भी पप्पा से नहीं डरेंगे. पिक 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 पिक. गॅस चालू. कांदा करपून बसल. कमी तरी करून यायचा नाही तर बंद तरी ठेवून यायचा. हे अर्धा किलो बेळ आहे. पिक 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 पिक. पार्टी आज पार्टी. ती तुमच्या दाजीच्या आवडतं खाद्य आहे बरं का भाऊ बहिणी. हा. आणि पुरी बी खाते द्या कालवणात टाकून भिळी म्हणून जास्त कमी आणली. तसल्या ह्यानं चकल्या कसं काय झाला बरं? एक नंबर. चकली आहे ना नाही चकली तसल्या गोल गोल त्याचा आलाय. एक नंबर. केर भरून त्याला मसाला चॉकलेट टाकाया होते काल टाकली ती ग पाण्याची इकडे पिवली पाणी. गार पाणी घेत आहे का? थंड पाणी पिते जरा. बाटली फ्रीज मध्ये आहे का बाटली? आठवड्यातून महिन्यातून एकदा खाण्याचा आनंद वेगळाच असतोय भावा बहिणीनो. हा रोज खाल्ल्या त्याला किंमत राहायची नाही म्हणून रोज नाही खायचं. होय. फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवायचे की पाण्याचे. मग का परत ठेवायच्या गायब झाल्या की लगेच मोकळी झाली की परत लगेच भरून ठेवायची. उन्हाळा चाललाय डेऱ्याचा क्वाक गळतोय गटा गटा.
बोतल का पानी सब पिए, बोतल का पानी सब पिए, लेकिन बोतल भरने को गए तो घर में महाभारत हुए. बघा डायलॉग लेख म्हणती माझी बोतल का पानी सब पिए, बोतल का पानी सब पिए, लेकिन काय लेकिन बोतल भरने को कहे तो घर में महाभारत हाँ हुए. लेकिन बोतल भरने को कहे तो घर में महाभारत हुए. आणि ह्याच्यात तर गरम पाणी जा सगळ्या बाटल्या भर आणि ठेवून दे, गार होईल लगेच पाणी. लय गार नाही करून प्यायचं भाऊ बहिणीनं, नॉर्मलच प्यायचं. पण आता उन्हाळा आहे, लय नाही गार प्यायचं. फ्रीज मधलं पाणी मी तर पितच नाही हा. पण आता उन्हाळ्यामुळं कसं थोडं, आता काल मी गार पाणी पिलं तर तुम्हाला सांगते माझं नरड तडतडा करायला लागले. किती घास पाणी सगळ्या बाटल्या भर, ही बी भर, गाडीतली आण. गाडीत बी एक बाटली आहे ना आपण पाणी नेल्या. अयो माझ्या हाताला नुसता फुनका लागलाय भाऊ बहिणीनं हाताला. मन ध्यान लागणार माझं कशावर, असं हात कर, काय सांगू तुम्हाला. असं हात कर मम्मी. परिधान अंगठीचं हे बनवू मग काय नाही तर मी अशी बसलेली दिसली नसती इथं तुम्हाला. मस्त आहे बघ. सहन करण्याची ताकद तयार करावी लागती हो. एनर्जी खूपच वाया जाती, खूपच म्हणजे खूपच.